नमस्कार. मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते. आज एक वेगळा विषय घेऊन आपण समोर आलेलो आहोत. एका वेगळ्या विषयावर मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. दुग्ध शर्करा योग आपण असं म्हणतो किंवा चांगल्या गोष्टींना चांगल्या गोष्टींची जोड दिल्यानंतर त्यामधून जे उत्पन्न होतं, ते अतिशय विस्मयकारक असू शकतं. याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आहाराला व्यायामाची जोड दिल्यानंतर काय घडू शकतं? आज माझ्यासोबत मराठवाड्यातले पहिले आयर्नमॅन नितीन घोरपडे आहेत. थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर आयर्नमॅन ही स्पर्धा त्यांनी 3 वेळा पार पाडलेली आहे आणि आयर्नमॅन 70.3 ही स्पर्धा त्यांनी 2 वेळा पार पाडलेली आहे. ते व्यसनमुक्तीचं काम बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती करतात. त्याचबरोबर आयर्नमॅन 70.3 किंवा आयर्नमॅन ही जी स्पर्धा आहे, त्या दोन्हीमधला फरक सर तुम्हीच आम्हाला सांगा? आयर्नमॅन 70.3 हा माइल्स आहे. 70.3 मीन्स 70.3 माइल्स. हं. आयर्नमॅन कॉन्सेप्ट जी आहे ती 4 किलोमीटर स्विम, 3.8 किलोमीटर स्विम, 180 किलोमीटर सायकलिंग अँड 42 किलोमीटर रनिंग. या सर्वांची टोटल जी होती ती 140.6 माईल, 140.6 माईल. इट्स कॉल्ड आयर्नमॅन. त्याचाच अर्धा भाग म्हणजे 1.9 किलोमीटर स्विमिंग, अच्छा. 90 किलोमीटर सायकलिंग हं, हं. अँड 21 किलोमीटर रनिंग. याची जी टोटल होती बेरीज ती 70.3 माइल्स, म्हणून आयर्नमॅन 70.3 असे हे 2 अच्छा. प्रकार आहेत. हे एका दिवसात करायचं असतं का? हो, यातली ही जी काही स्पर्धा आहे, जी कोणती मी निवडल 140.6 माइल्स असो की 70.3, ही हं. सलग एका दिवसात दिलेलं आहे. जसं 140.6 जी आयर्नमॅन स्पर्धा आहे ती 16 तासाच्या आत किंवा 17 हं. तासाच्या आत देशानुसार, आणि 70.3 ही 8.5 तासाच्या आत पूर्ण करायची असते. अच्छा, म्हणजे त्या ठराविक वेळेमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली येस. तरच तुम्ही अचिव्हर म्हणून हो, तुम्हाला तो डेफिनेटली, अवॉर्ड डेफिनेटली. मिळतो. येस. ओके. नितीनजींबद्दल सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांचे असंख्य व्हिडिओज तुम्हाला YouTubeवरती सापडतील. त्याच्यामध्ये आयर्नमॅनसाठी त्यांनी कशी तयारी केलेली आहे किंवा काय तयारी करावी लागते आणि कसं हे त्यांनी अचीव्ह केलं, त्यांचा सगळा प्रवास तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजमधनं दिसेल. पण आज नितीनजी माझ्यासमोर एक पालक म्हणून आहेत. पालक म्हणून यासाठी की नितीनजींचा मुलगा दर्शन घोरपडे यांनी आत्ताच 13 नोव्हेंबर 2022 रोजी आयर्नमॅन 70.3 ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्ण करून तो मराठवाड्यातला पहिला सर्वात तरुण आयर्नमॅन पूर्ण करणारा युवक ठरलेला आहे. तर मला नितीनजींना हे विचारायचं आहे की तुम्हाला कसं आलं डोक्यात की मुलाला आपण या स्पर्धेमध्ये उतरवावं? अ, लहानपणापासूनच, म्हणजे तो लहान होता, जवळपास 2015 पासून मी या क्षेत्रात आहे. मी माझा पहिला रन जो काही 4-5 किलोमीटरचा केला तो 2015 वर्षी. तर मागील जे काही 6-7 वर्ष होईल, तर तेव्हा त्याचं वय जे वजा करू आपण 18तनं, त्यालाही माझ्यासोबत फिरायला आवडायचं. जे काही मी रनिंगच्या स्पर्धेसाठी बाहेर जायचो, आणि सुरुवातीला मला काही खास वाटलं नव्हतं. ठीक आहे, पळावा वगैरे हे ते तिथपर्यंत ठीक आहे. खूपच लहान होता. पण जसं मी आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जो विषय काढला व्यसनमुक्ती, माझ्या आयुष्याचा मूळ हेतू तो आहे. माझा जीव वाचलेला आहे त्यातनं, व्यसनाधीनतेमधून माझा जीव वाचला आहे काही संस्थांच्या मदतीमुळं. तर देन मी देणं लागतो समाजाचं. तर ह्या व्यसनमुक्तीच्या प्रवासात मला जेव्हा व्यायाम सापडला ना, तर एक गोष्ट नक्की कळली, की मला ध्येय असेल तर मी पुढं काहीतरी, आणि जर माझं ध्येय किंवा जे उद्दिष्ट आहे ते स्वच्छ आणि चांगलं असेल ना, तर मला पुढची भीती राहत नाही. आणि त्या दरम्यान म्हणजे हे मला सुचलेलं आहे 2-3 वर्षापूर्वी, की आपण दर्शनला आपल्यासोबत घ्यावं. कारण तो तरुण होणं सुरू झाला होता. हं, 15व्या हं. वर्षापासून तो माझ्या कामात सुद्धा मला मदत करतोय. आणि जेव्हा तो वयात येणं चालू होईल ना, म्हणून होतं तेव्हा, शेवटी पालक आहे मी. हं, हं. इकडं कोच म्हणणार नाही मी, पण मी माझे अनुभव शेअर करतो काही ॲथलीटसोबत. ह्या सगळ्या गोष्टी, स्पोर्ट्स पर्सन, मोटिव्हेशन स्पीकर म्हणून बोलणं, हे सगळं एक तिरहित भाग आहे. पण पालक म्हणून जेव्हा ती भीती वाटते ना, जे माझ्यासोबत घडलंय, हे कुणाच्याही अपत्यासोबत होऊ नये, कुणाचाही पाल्य तसा होऊ नये. मग त्याला मला एक गोष्ट छान सापडली, की यार आपण ह्याला यात इन्व्हॉल्व केलं तर मजा येईल. हं, हं. आणि तो खुशीने इन्व्हॉल्व झाला. आणि मी ही बरोबर आहे. गोष्ट त्याला शेअर केली. थोडंसं इंटरप्ट करते मी तुम्हाला. मला अजून एक प्रश्न पडलेला आहे, की तो 18 वर्षाचा आहे म्हणजे आता 12वी मध्ये आहे. मग 12वी मध्ये असणारे मी जे पालक आजूबाजूला बघितले, 12वीत ज्यांची मुलं आहेत, हं, ते बाहेर जाणं सुद्धा टाळतात, की मुलगा 12वीला आहे. मग त्याचा अभ्यासाचा वेळ आहे, त्याला मी सोबत केली पाहिजे नक्कीच. आणि अत्यंत महत्त्वाच्या वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या स्पर्धेत उतरवणं तुम्हाला रिस्की नाही वाटलं का? नाही आता अभ्यासाच्या दृष्टीने? अभ्यासाच्या दृष्टीने नाही, माझा स्वभाव जो आहे तो
अभ्यासाच्या दृष्टीने मला काही रिस्क वाटत नाही. हं, अभ्यास काय वाचून तर त्याला जेवढं ते माझी फिलॉसॉफी एकदम साधी-सोपी आहे. त्याची जी काही माझी जी पात्रता असेल ते मला मिळणार आहे. तसंच त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे, त्याची जी समजून घेण्याची जेवढी कुवत आहे, तेवढे मार्क त्याला पडणार आहे. हं, 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 माझी विचारसरणी अशी की त्याला आयुष्याच्या परीक्षेत मार्क चांगले पडले पाहिजे. हं, पेपरवरचे मार्क पडतील हो. म्हणजे काय शेवटी जी शैक्षणिक पद्धती आहे, जी शैक्षणिक प्रणाली आहे ना, 12वी पर्यंतमध्ये 12वी 90% 99% पडलेले मार्क पडलेले मुलं मी नंतर कुठेतरी सो नोकरी करताना बघतोय. हं, हं, हं. तो काही भाग नाहीये. म्हणजे त्याला काय मार्क पडण्या हां, ह्या भाग नक्की आहे, की घरून मला त्याबद्दल खूप अडचण आली, की त्याच्या आईला वाटतं, की ह्याचा अभ्यासाचा टाईम तुम्ही खराब करताय. पण नाही, मी दर्शनसोबत बोललो या बाबतीत. दर्शनशी मी मित्रासारखा मागील 2-3 वर्षात बोलतोय. तर त्याला सुद्धा त्याच्या बोलण्यातनं सुद्धा हा कल आला, की "पप्पा तुम्ही मार्कांची काळजी करू नका. जे हं, हं. हवे पाहिजे म्हणजे ठीक आहे. त्यांनी तो खूप कॉन्फिडन्स त्यांनी दिला तो तुम्हाला. कॉन्फिडन्स दिला आणि आता जी त्यांनी कॉम्पिटिशन पूर्ण केली ना 70.3 आयर्नमॅन यात जी ती इव्हेंट क्रॅक करायची जी ताकद आता त्याच्यात हं, आलेली आहे ना, तर आता तो तीच पद्धत हं. शिक्षणात वापरून करू शकेल असा मला विश्वास आहे. अच्छा. बाकी डिस्टर्ब झाले नाही हं, असं नाही. हं, कारण ह्याची जी तयारी आहे की मागच्या 6 महिन्यात खूप कठोर तयारी आहे. म्हणजे काल हं. त्यांनी एक ठिकाणी शेअर करताना म्हणलं पण, की माझ्या पप्पांनी मला जेवणासाठी सुद्धा त्रास दिला. तर आता आहे बरोबर आहे. ते काही पथ्य प्लीज. आता हे झालं शैक्षणिक रिस्कबद्दल. पण जसं आम्ही बघतो, की आम्ही थोडाफार व्यायाम फिटनेससाठी करतच असतो. परंतु त्याचबरोबर जेव्हा ही आयर्नमॅन या स्पर्धेबद्दल आता हं, तुम्ही हं. जे सांगितलंत, तर ही गोव्याला पार पडली ना येस. स्पर्धा. तर गोव्याला म्हणजे समुद्रामध्ये स्विमिंग हो, तिथे असणार आहे. अर्थातच. अ, मला म्हणजे न्यूजपेपरमध्ये मी असंही वाचलं, की समुद्रात दर्शन पहिल्यांदा स्विमिंग केलं त्यांनी. त्याची प्रॅक्टिस तुम्ही पूलमध्ये घेतलीत किंवा म्हणजे ॲज अ नॉन स्विमर म्हणजे मला जे वाटतं ते की समुद्रामध्ये खूप रिस्क वाटते, लाटा असतात. तर त्याला तुम्ही पहिल्यांदा समुद्रात उतरवलं, तेव्हा तुम्हाला भीती वाटली नाही का? नाही तर 2 वेगळे भाग आहे. वडील म्हणून काळजी 100% वाटली. वडील म्हणून काळजी वाटणं ठीक आहे. पण ॲज अ ॲथलीट म्हणून मला नाही वाटली भीती. हं, कारण हं. जे मी शिकलोय ना, मी स्विमर नाहीये. पण मी ज्या व्यक्तीकडून स्विमिंग शिकलो, हं. पूलमध्ये शिकलो, ओपन वॉटरला कपिल बाईंसोबत शिकलो. पण त्या व्यक्ती म्हणजे माझं एक स्वभाव आहे, की मी एखाद्याकडनं एखादी गोष्ट शिकणं सुरू केलं, तर मी त्याला गुरु मानतो आणि गुरूनी एकदा सांगितलं ना, तर ते करायचं. हं, हे हं. ठीक आहे, माझ्या काळातली गोष्ट असेल. पण दर्शननी सुद्धा मी देवाचा आभार मानतो या बाबतीत, की त्याचाही स्वभाव सेम तसाच आहे. त्यांनी कपिलबाईंसोबत शिकताना आणि माझ्यासोबत शिकताना आमच्या दोघांना गुरु मानलं आणि त्यांनी ते सोडून दिलं. हं, हं. त्याच्या स्वभावातनं मला कळलं, की त्यांनी ते सोडून दिलं देवावर, की पुढचं बरोबर काय आहे. होणार हं, हं. नदीत त्याची स्विमिंग ओपन वॉटरमध्ये त्याची प्रॅक्टिस चांगली घेतली कपिलबाईंनी आणि अच्छा. मला कपिलबाईंनी त्याच्या परोक्षमध्ये कॉन्फिडन्स दाखवला, की हा तुमच्यापेक्षा चांगला स्विमर आहे. डोंट वरी अबाउट इट. मग जेव्हा एक अच्छा. प्रशिक्षित माणूस हं, हं. ॲथलीट माणूस कपिलभाई नॅशनल्स केलेले त्यांनी स्विमिंगचे त्यांच्या काळातले आणि ते म्हणतात आणि माझा पूर्ण विश्वास आहे या बरोबर आहे. प्रोसेसवर. तर हं. तो प्रोसेसमधून करेक्ट गेला त्यामुळे भीती नव्हती. पण पालक म्हणून जेव्हा आम्ही दोघं त्या लाईनला उभे होतो आणि तो स्विमिंगला उतरणार होता, तर माझे पाय लटलट करत होते. पण तो बाप म्हणून, एक्झॅक्टली. हं, ॲज अ हं. ॲथलीट म्हणून अजिबात नाही. हं. एक 18 वर्षीय मुलगा जेव्हा आपण बघतो बाहेर जे काही चित्र आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये गेम्स खेळणारे मुलं किंवा भरपूर अभ्यास करणारे मुलं आपण बघतोय. परंतु तुम्हाला असं वाटत नाही का, की ज्यावेळेस आहारामध्ये त्याला ड्रास्टिकली आपण बदल सांगितले, तेव्हा ते फॉलो करण्यासाठी थोडा त्यांनी त्रास दिला किंवा ते करण्यासाठी त्याला वेळ लागला? कारण आपण त्याचं अगदीच गोड बंद करणं, त्यानंतर डायटरी प्रोटीन्स वाढवणं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कसा अनुभव होता तुमचा? आणि फादर म्हणून मला थोडं ऑडच वाटलं, कारण हे त्याचं वय आहे सगळं करण्याचं. हं, हं. पण फक्त ॲथलीट किंवा कोणत्या स्पर्धेसाठी तयार करायचं म्हणून नाही. जनरल जो काही डायट तो फॉलो करत होता तुम्ही दिलेला, त्यात त्याला हवं ते सर्व मिळत होतं हे मलाही कळत होतं. हं, ठीक आहे, मला डायटबद्दल पर्टिक्युलर कोणतं रसायन कुठं बनतं हे नसेल जरी माहीत, पण रिझल्ट्स कळत होते. हं. आणि माझे रिझल्ट्स कधीच आकड्यावर नसतात, की स्पीड वाढली, हां, हां. पेस वाढला. माझे रिझल्ट्स कम्फर्टेबली तो करतोय का ती गोष्ट. बरोबर. तो पहिल्यांदा 100 किलोमीटर या स्पर्धेच्या दरम्यान जेव्हा तो स्पर्धेच्या तयारीच्या दरम्यान 100 किलोमीटर सायकलिंगला एकटा त्याला पाठवलं होतं आणि 2-3 वस्तू ज्या सजेस्टेड आहे, त्या राईडमध्ये 4 तासात खाण्यासाठी ते त्याला फॉलो करायला लावले आणि तो आल्यानंतर फ्रेश होता. त्यांनी शेवटचं 1 तासभरचं सांगितलं, की मी इथं मला थोडासा कमकुवतपणा वाटला हं, हं. शरीरामध्ये, तर त्या चेंजेसला त्यांनी एक्सेप्ट केलं होतं. हं, हं. मला हे अच्छा. सोपं कधी गेलं, तुमचा डायट त्यांनी फॉलो केला,
तुम्ही दिला, त्यांनी केला, हा होमवर्क झाला. पण जेव्हा त्याने तो स्वीकारला ना, की हे मला यशाकडे एक्झॅक्टली. नेणार आहे, हं, हं. तर तेव्हापासून त्याच्यात ती चेंजेस ऑटोमॅटिक होणं सुरू झाले, हं, की हं. जो माझी छडीवाली गोष्ट होती ती बंद झाली महिन्याभरातच. अच्छा. नंतर मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं, की हे मला फायद्याकडे नेतंय हं, आणि हं, त्याचा हं. फायदा त्याला कळला. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणले मोबाईल, गेम्स, मित्र-मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याला आहेत. हं. आणि बाप म्हणून मी ह्या गोष्टीच्या विरोधात पण नाहीये. आजचा जमाना तोय, काळ तोय. सगळ्याच गोष्टी मी सांगेल तसं तो करावा असं होणार नाहीये. हे बरोबर आहे. मला माहिती आहे. फक्त एवढंच आहे, की 10तनं एकदा मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, की माझा अनुभव ह्या गोष्टीतला असा होता आणि हं. यातनं माझं असं नुकसान झालेलं आहे. तुझं तुला बघायचंय. मी बरोबर आहे आहे. तुझ्या पाठीशी. बट बस एवढंच. मी जास्त हे नाही करत, की मी घडवतोय तसंच तू घडला पाहिजे. ते होऊच बरोबर शकत आहे. नाहीये. हं, हं. नाहीतर मीच कधी वाईट वागलो नसतो. जेव्हा पण आपण आहार सुरू केला, त्याचा डाएट प्लॅनवरती आपण त्याला शिफ्ट केलं. त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जे काही सप्लिमेंट्स त्याला चालू केले होते, ते आपण बंद केले होते. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? किंवा अं, त्याचा अनुभव कसा मी आहे? कोणत्या कंपनीचं नाव घेऊन किंवा कोणत्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं नाव घेऊन हं. त्यांच्याबद्दल वाईट टिप्पणी नाही करणार. पण डेफिनेटली नॅचरल सोर्स जो सुरू झालाय ना, तेव्हापासून मला मागच्या 2-3 वर्षापासून फरक पडलाय. पण त्याचा विश्वास होता काही हं. ब्रँडेड पावडर्स. गोष्टींवर. हां, हां. ब्रँडेड गोष्टी मी नाव देईल त्याला. हं. पण जेव्हापासून आहारातनं ते त्याला मिळलं आणि त्याचा रिझल्ट त्याला येणं सुरू हं, झालं ना, हं. रिझल्टचं परत एकदा मी तुम्हाला तेच रिपीट करतो, की त्यालाही ते कळलंय, की रिझल्ट ही स्पीड नाहीये. रिझल्ट हा फ्रेशनेस वाटणं, की मी 20 एक्झॅक्टली. किलोमीटर नंतर त्यांनी त्याचं बुलढाण्याला 20 किलोमीटर फिनिश केलं आणि त्यानंतर तो फ्रेश होता. हं, हं. त्यापूर्वी त्यांनी एकदा 15 किलोमीटर 2 महिन्यापूर्वी जेव्हा केलं होतं, तेव्हा तो फ्रेश नव्हता. हे एक्झॅक्टली. अंतर त्याला कळायला हं, लागलं ना हं. त्यामुळं. आणि डाएटमध्ये जेवढा तुमचा सहभाग आहे डाएट देण्यात आणि तर डाएट पाळण्यात त्याच्यापेक्षा जास्त सहभाग त्याच्या बरोबर. आईचा आहे. एक्झॅक्टली. मी त्या मुद्द्यावरती येणारच होते, की वेळोवेळी किंवा वेळच्या वेळी मुलांना त्याच पद्धतीने कारण जनरली आपण जे घरामध्ये पदार्थ बायका ज्या बनवतात, तर त्यांच्या पद्धती या वर्षानुवर्ष चालत असतात. परंतु त्या पद्धती समजून घेऊन त्याप्रमाणे योग्य वेळी त्याला प्रॉपर प्रपोर्शनमध्ये बनवून देणं हे त्या माऊलीचंच काम आहे. तर अर्थात त्यांचा पण यामध्ये खूप नाही मोठा डेफिनेटली. सहभाग आहे. आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. नक्कीच तुम्ही वेळ दिला. ह्या गोष्टीला वाचा फोडली. माझ्या मनात होतं. कुणीतरी कारण मला हे पालक म्हणून मी सांगणं वेगळी गोष्ट आहे, की हं, हं. भीतीही वाटत होती आणि छानही वाटत होता. हं. आनंद नक्कीच वाटत होता. माझा मुलगा पहिला युवक ठरतोय हे करणारा, ह्याचा मला जेवढा अभिमान आहे. पण स्पर्धेदरम्यान तेवढीच पालक हं. म्हणून भीती होती. पण दोन्हीचं जेव्हा मी कंपेअर केलं ना, तर त्याला फिट बनवण्यासाठी, ना की एखाद्या स्पर्धेला, त्याला जीवन जगण्यासाठी मेंटली फिट बनवण्यासाठी ही स्पर्धा करेक्ट होती. आणि राहिली बरोबर आहे. गोष्ट अभ्यास, त्यालाही तो असं स्पोर्ट्सली गेली. बस बरोबर हे आहे. माझा आशय होता याच्यामागचा. थँक यू व्हेरी मच. मित्रांनो फादरहूड म्हणजे काय? नितीनजींनी दर्शनसोबत ही आयर्नमॅन 70.3 स्पर्धा अगदी बरोबरीने पूर्ण केलेली आहे. नाममात्र 20 सेकंदाचा फरक त्या दोघांच्या टायमिंग्समध्ये आलेला आहे. वडिलांचा साथ, सोबत वडिलांची साथ आहे. ही एक इमोशनल जी किंवा ज्याला सायकॉलॉजिकल टच आपण म्हणतो, ते सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं. तर आपण इथे थांबूयात, सर. डेफिनेटली. थँक यू व्हेरी मच.